विजय कसा आणि केव्हा आपटला मला कळलंही नाही. तो बेशुद्ध झाला तेव्हा मी खूप घाबरलो. त्याला ताबडतोब तुझ्याकडे घेऊन आलो. डोंट वरी सागर, विजयला माझ्या नर्सिंग होममध्ये ठेवून घेण्यात मला काहीच प्रॉब्लेम नाही. अरे मी डॉक्टर झालो, हे नर्सिंग होम सुरू केलं, हे सगळं केवळ तुझ्या आजीमुळं, मासाहेबांमुळं. हुशार मुलगा म्हणून वर्षानुवर्ष मासाहेबांनी मला पैशाची मदत केली आणि म्हणूनच मला आज हे दिवस दिसत आहेत. सो तुझा मित्र माझ्याकडे अतिशय सुखरूप राहील. मी त्याची व्यवस्थित काळजी घेईन आणि मुख्य म्हणजे हे सर्व प्रकरण अतिशय गुप्त ठेवीन. आय प्रॉमिस. थँक्यू व्हेरी मच. बरं मला सांग, त्याची तब्येत कशी आहे आता? हे बघ, असं आहे सागर, त्याला इथं आणल्यापासून त्याची परिस्थिती जरा विचित्र आहे. म्हणजे मध्येच शुद्धीवर येतो, पुन्हा बेशुद्ध होतो, बोटांची हालचाल होते, डोळ्यांचीही हालचाल होते. तो शुद्धीवर येतोय असं वाटत असतानाच पुन्हा अचानक बेशुद्ध होतो. मला वाटतं त्याच्या डोक्याला मार बसल्यामुळे त्याची अशी विचित्र अवस्था आहे. बट यू डोंट वरी, आमची ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे. विजय, विजय ऐकून घे माझं. सागर, अरे तू प्लीज माझा प्रॉब्लेम समजून घे ना यार. सागर, एकदाचे का जे काही पैसे आहेत ना ते देऊन टाक, सगळे प्रॉब्लेम संपतील ना. पण तू किती पैसे मागतोयस? तुला हे सगळं काय सोपं वाटतंय? विजय, मलाही काही लिमिटेशन्स आहेत. तुझे प्रॉब्लेम्स ऐकून घ्यायला माझ्याकडे वेळ नाही. मला माझेही प्रॉब्लेम्स आहेत. इनफ इज इनफ. हा, मुक्तालाच फोन करतो. वय, दारूच्या नशेत काहीतरी उगाच बडबडू नकोस. तुला काय वाटतं, हे असं केल्याने तुला पैसे मिळतील? तुला आता जे पैसे मिळत आहेत ना ते सुद्धा मिळणं बंद होईल, समजताय का तुला? होऊ दे. माझी जी काही कोंडी होते ना सागर, ती तर थांबेल ना. अरे चोरून मारून सगळं संपेल माझं. अरे पण त्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल, त्याचं काय? सागर, मी मुक्तालाच फोन करतो आणि सगळं सांग. विजय! सागर, सागर. विजय, I'm sorry, Vijay. I'm sorry. गुड मॉर्निंग सर. सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे खूप चौकशी केली आम्ही, पण विजयचा काहीच तपास लागलेला नाही आहे. पांडे, त्या भागातली हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स वगैरे सगळं चेक केलंय? नाही सर. मला वाटतं पांडे, आपण इथेही तपास करून बघायला पाहिजे. मे बी विजयचा ऍक्सिडेंट वगैरे झाला असेल तर, यू नेव्हर नो. मला वाटतं तुम्ही या सगळ्या ठिकाणी तपास करावा. ओके, काय तो तपास करा आणि मला कळवा लगेच. येस सर. साहेब, चौकशी आपल्याला हवी त्या दिशेनं चालली आहे की नाही? हो, चालू आहे चालू आहे.
काय गडकरी साहेब, आपण संशयाचं एक पिल्लू सोडून दिलेलं आहे. आता पोलीस तपास म्हटलं की चौफेर चौकशीचं नाटक करावं लागतं आणि त्यात वेळही बराच जातो. नाही ते ठीक आहे, पण बुमरँग उलटून आपल्याकडेच येणार नाही याची काळजी घ्या म्हणजे झालं. नाही येणार, नाही येणार. अहो, चौकशीचं चक्र असं फिरवतो की आपला दुश्मन खलास झालाच पाहिजे. काय काळजी करू नये. शत्रू फार वाढत चालले जाधव साहेब. आता हा गोवर्धन प्रभू बोनस आयुष्य मिळालंय त्याला, त्यामुळे तो सुद्धा आता आपल्या शत्रू पक्षातच, आणि त्यात तो काही स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे जरा जपून आणि जे काय करायचं ते फायनल असू द्या म्हणजे झालं. हो, ओके. डॅडी, अजून काय काय करणार आहात तुम्ही? त्या गोवर्धन प्रभूंनी काय घोडं मारलंय तुमचं? का त्यांच्या मागे हात धुवून लागलाय? ज्योती प्लीज, याच्याशी तुझा काही संबंध नाही. संबंध असो किंवा नसो, यापुढे गोवर्धन प्रभूंना काहीही झालं ना तर मी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगेन ना डॅडी. ज्योती गप्प बस, तुला काहीही कळत नाहीये. स्वतःच्या स्वार्थासाठी एखाद्याचा जीव घेणं हा गुन्हा आहे एवढं तरी मला कळतंय डॅडी. हे सगळं करणं थांबवा आता. ज्योती, मी काय करतोय ते मला चांगलं माहितीये. तुझं लेक्चर ऐकायची गरज नाहीये मला. डॅडी प्लीज, मला तुमची लाज वाटेल असं काही करू नका ना. ज्योती, डॅडी, तुम्ही जर हे सगळं थांबवलं नाहीत तर राकेशशी ठरलेलं लग्न मी मोडीन. राकेश, तू इकडे काय करतोयस? अरे कधीपासून तुझीच वाट बघत होतो. कुठे गेला होतास? का? का? अरे सहज विचारलं. एक भाऊ दुसऱ्या भावाची चौकशी नाही का करू शकत? हां, पण आता तुला सांगायचं नसेल तर ठीक आहे, इट्स ओके. हां म्हणजे इट्स ओके यार. तुझी काही पर्सनल रिझन्स, तुझी काही सिक्रेट्स असू शकतात. सो इट्स फाईन. ते सगळं जाऊ दे राकेश. मला एक सांग, तू असं अचानक ऑफिसमध्ये आणि माझ्या केबिनमध्ये काय करतोयस? आणि एक्सक्यूज मी, माझे सिस्टम्स यूज करण्याचा अधिकार तुला कोणी दिला? आजी नाही. काय? यू मीन आजीने तुला सांगितलं माझ्या केबिनमध्ये यायला आणि माझ्या कामावर लक्ष ठेवायला? नॉट एक्झॅक्टली, पण सागर आजीच्या बोलण्यातनं मला एक गोष्ट जाणवली. ऑफिसच्या जबाबदाऱ्या तू व्यवस्थितपणे पार पाडू शकत नाहीयेस. हा म्हणजे आता बघ ना, तुझे पर्सनल प्रॉब्लेम्स, तुझी फ्रस्ट्रेशन्स,
तुझे सतत बदलणारे मूड्स, या सगळ्यामुळे उगाच ऑफिसचं काम सफर होतंय रे. अँड वी कांट अफोर्ड दॅट. बट यू डोंट वरी, मी आहे ना. मी सगळं व्यवस्थित सांभाळेन. डोंट वरी. आणि मुळात त्यामुळे आजी निर्धास्त होईल रे, नाही का? सो डोंट वरी. राकेश, आजीच्या बोलण्यावरनं तू बरेच अंदाज बांधलेले दिसत आहेत. खरंच तुझ्या कल्पनाशक्तीला ना दाद द्यायला हवी. पण कसं आहे ना राकेश, कल्पना आणि सत्य यामध्ये बराच फरक आहे. एनिवे तुला कळेलच तू काम सुरू केल्यावर. हो, ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली. पण तरी देखील मला काय वाटतं माहिती आहे ना सागर, मी तुझ्यापेक्षा बेटर परफॉर्म करू शकेन. गुड, ऑल द बेस्ट. एका अर्थी बरंच आहे तू इथे आला असते. मला सुद्धा तुझी मदतच होईल. वेलकम टू दी ऑफिस. हो, थँक्स थँक्स. आता मी माझं काम करू. इफ यू डोंट माइंड, कॅन यू प्लीज लीव? हो, शुअर शुअर. मी जातोच आहे रे, पण तुझ्या भूतकाळाचं काय? तो कुठे आणि कसा जाणार आहे? हा, आशिष, तू कशी आहेस? बरी आहे. तू कसा आहेस? मी मस्त आहे. परत घरी राहायला गेलोय अरे वा. आणि तुला बोलवायला आलोय. आशिष, तुला माहिती आहे ना, मी घरी परत येणार नाहीये. मी घरी परत येणार नाहीये. ओके, पण माझ्या लग्नाला तर येशील? अगं, माझं लग्न ठरलंय, त्याचंच बोलावणं करायला आलोय मी. आणि फक्त माझं नाही, राकेश आणि ज्योतीचंही लग्न आहे. त्याच वेळी आपल्या दोन्ही मुलींची लग्न एकत्रच करून टाकायचा प्लॅन आहे डॅडींचा. डॅडी? प्रीतीचे डॅडी. आशिष, ते प्रीतीचे डॅडी आहेत, तुझे नाही. मग तुझे सासरे आहेत, होणारे. तू त्यांना डॅडी म्हणून अगदी वडिलांच्या जागी नेऊन ठेवलंयस. वा, छान. गौरी, एक मिनिट. मी इथे अरुण गडकरी या विषय डिस्कस करायला आलेलो नाही. मी तुझा भाऊ आहे, माझं लग्न ठरलंय आणि माझी अगदी मनापासून इच्छा आहे की तू यावंस. एवढंच सांगायला मी आलो होतो. येऊ? सो सागर, आज मुक्ताशी खूप गप्पा झाल्या. अगदी छान ओळख झाली आमची. आणि माझी एक खात्री पटली, तुम्ही सगळे सरदेसाई खूप लकी आहात. सरदेसाईंना ही लक्ष्मीसारखी सून मिळाली आणि तुला सोन्यासारखी बायको. डॉक्टर, खरं तर स्वतःचं भाग्य स्वतःच्याच तोंडून कधी सांगायचं नसतं, पण तुम्हाला म्हणून सांगते. खरं तर मीच खूप लकी आहे आणि म्हणूनच मला सागरसारखा नवरा मिळाला. अशीच आनंदात राहा. बरं मुक्ता,
तू जरा बाहेर जाऊन देशपांडे सिस्टरना भेट. त्यांना तुझे काही डिटेल्स लागतील जस्ट आमच्या रेकॉर्डसाठी, आणि त्या तुझं ब्लड प्रेशरही चेक करतील. ओके, तोपर्यंत मी सागरशी बोलते. ओके, थँक्यू. सागर, काहीतरी कारण सांगून डॉक्टरांनी मला बाहेर पाठवले. पण आता सागरला त्या महत्वाचं म्हणजे नेमकं काय सांगणार आहेत? आता मी काय सांगते ते नीट ऐक. मला असं वाटतंय डॉक्टर कुठे आहेत? एक्सक्यूज मी डॉक्टर. हॅलो डॉक्टर, मी इन्स्पेक्टर पांडे. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. माझ्याशी? हो, बोला. हा फोटो पहा. या माणसाला मी शोधतोय. हा माणूस तुमच्या हॉस्पिटलमध्ये काही कारणास्तव दाखल झालाय किंवा झाला होता? तसं सांगता येणं कठीण आहे, पण मला तरी काही आठवत नाही. ठीक आहे, या माणसाबद्दल माहिती मिळाली तर बँडा पोलीस स्टेशनला कळवा. ओके. अरे वा, आज बऱ्याच दिवसांनी सरदेसाई घराण्यातले सगळे सिनियर मेंबर्स एकत्र आलेत ब्रेकफास्टला. किस खुशी में. आम्हीच बोलावलो. हं. मेघना, दिवाकर, तुम्ही राकेशच्या लग्नाबद्दल बोललात, त्याच्यामुळे आम्ही गुरुजींना मुहूर्त वेळ वगैरे सगळं कळवायला सांगितलं होतं. ठीक आहे, या महिन्यातलाच आहे मुहूर्त. लगेचचाच मुहूर्त आहे हो. म्हणजे चांगलं आहे की आजच गडकरींना फोन करून टाका, म्हणजे बारीक सारीक सगळ्या गोष्टी ठरवून टाकता येतील, नाही का? नाही, पण नाही म्हटलं तरी लग्नाचं घर म्हणजे बरीच कामं असणार. इतक्या पटकन सगळं कसं होणार? मेघना, तू काही काळजी करू नकोस. अगं मी आहे ना. खरेदीपासून जेवणापर्यंत सगळ्यात मी तुला मदत करेन. तुम्ही आहात म्हटल्यावर सगळं ठीक होईल याची खात्री आहेच हो. पण तरी सुद्धा लग्नाचं घर म्हटलं की पत्रिका, बोलवणी, खरेदी, 1000 कामं असतात वहिनी. मला तर बाई टेन्शनच आलंय आता. कशाला टेन्शन घेतेस? आत्ताच आपल्या घरात लग्न झालंय, त्यामुळे लग्नाची सगळी अरेंजमेंट्स करण्यात आपण एक्सपर्ट आहोत. तेव्हा कर, तू उद्यापासून फक्त लग्नाची कामं बघायची, कळलं? ऑफिस आणि फॅक्टरी आम्ही बघू. नाही, पण दादा, अरे प्रोडक्शन, मार्केटिंग, सेल्स एकट्याला भारी पडेल तुला. तू कशाला काळजी करतोय? सागर आहे ना आमच्या मदतीला. काय चला, या लग्नाच्या निमित्ताने का होईना सगळेजण परत एकत्र आले, एकमेकांना मदत करायला लागले. खूप बरं वाटलं बघून. दिवाकर, आजच गडकरींना फोन करून टाका आणि त्यांना बोलणी करण्यासाठी बोलावून घ्या. म्हणजे मग लग्न कसं करायचं, कशा पद्धतीने वगैरे करायचं ते सगळं ठरवून टाकूया ना. बोल प्रशांत. अरे जरा सिरियस आणि काळजी करण्यासारखी बातमी. काय झालं रे? अरे मला वाटतं पोलीस ह्या केसची जरा चांगलीच तपासणी करतायत. विजयचा शोध घेत घेत ते माझ्या हॉस्पिटलमध्ये आले आहे. काय सांगतोयस काय? तू काही सांगितलं नाहीस ना? नाही रे, मी कसं सांगेन?
पण तुला वॉर्न करण्यासाठी मुद्दाम फोन केलाय. तू सांभाळून राहा. या विजयचं काय करायचं काही कळतच नाही. साल्याचा ताप खूप वाढत चाललाय. त्या दिवशी मेला असतं तर बरं झालं असतं. नाही कसला विचार करतोय मी. काही जण तरी मित्र आहे तो माझा. हे प्रकरण अशी येणार दिसत आहे.